तू माऊली होणे मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, देव काशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा, तुझ्यावरुनी सांडिलो, तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे. तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे. तू माऊली होणे मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, देव काशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा, तुझ्यावरुनी सांडिलो. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्राणेंद्रिय दमन, तनुसहित स्वगमन, हरी शिरी सुमन, जिजाई रमन, महान भगवत भक्त, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील दोहो प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे पुरुषोत्तम पंढरीनाथाचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करून, हे पुरुषोत्तमा पंढरीनाथा, माझ्याकडून काही जर अपराध घडला असेल तर तो अपराध क्षमा कर, अशी विनंती आजच्या अभंगात मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा नादर जिल्हा, नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन गोदावरी माईच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, जसा ताशा वाजावा, कोपरगाव कोपरगाव कोपरगाव, असा ताशासारखा गोड आवाज, परमार्थिक ध्वनी काढणारा कोपरगाव तालुका. आणि या कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक गावं, त्या अनेक गावापैकी बऱ्याच गावांचा परमार्थ, काही गावाचा परमार्थ फुलपात्रभर, काहीचा परमार्थ वाटीभर, काही गावचा परमार्थ तांब्याभर, परंतु रांझणभर परमार्थ करणारं गाव रांझणगाव देशमुख. आणि या रांझणगाव देशमुख गावामध्ये तसा अनादी काळापासून चालत आलेला टाळावारला सप्ताह, गावगाव विनेवर सप्तेत, पण बऱ्याच गावी टाळावर बी सप्तेत, 24 तास टाळ वाजवायचा नुसता. वा. आणि मग 1983 सालापासून या सप्ताहाला कीर्तनाच्या पायाभरणी केली. आणि मग कीर्तनाची पायाभरणी करून गावाला कीर्तनाचं उत्सवाचं रूप दिलं. असं समस्त ग्रामस्थ, रांझणगाव देशमुख गावातील भजनी मंडळ तथा या भागातील आदर्श कीर्तनकार, ज्यांच्या पायावर आपण सर्वजण आदराने मस्तक ठेवतो, असे आदरणीय हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती बबन महाराज गाडेकर आणि आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार बबन महाराज गव्हाणे, या दोन साधूंच्या आशीर्वादाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रात बरीच गावं प्रसिद्ध आहेत. एक गाव पुस्तकाचं गाव आहे, ते सातारा जिल्ह्यात. एक गाव डॉक्टरांचं गाव आहे, त्या गावात कमीत कमी 100 डॉक्टर आहेत. एक गाव महाराष्ट्रात असं आहे की त्या गाव सैनिकाचं गाव आहे, गावाचं नाव आहे सैनिक टाकळी, सगळं घरोघर सैनिक. पण रांझण गावाचं वैशिष्ट्य असं आहे की एका कीर्तनकाराचं लाडकं गाव आहे.
आदरणीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं अतिशय लाडकं गाव. जसं लेकीला दुःख खुपू लागलं का लेकीने माहेराला यावं, तसं रामराव महाराजाला करमलं नाही का त्यांनी रांजणगावला येऊन राहावं मला असं. आणि तुम्ही सुद्धा मोठीच आसामी धरली. आजच तुम्हाला छोटे माऊली भेटले. तुम्ही मोठी आसामी धरलेली माणसं आहेत. आदरणीय रामराव महाराज ढोक यांचं या गावावर फार प्रेम. महाराज या रस्त्यावर आम्ही अनेक वेळा गेलो. नंतर आपल्या तालुक्याच्या कारभाऱ्यांमुळे हा रस्ता उखाडा गेला असू द्या, त्याच्यामुळे मध्यंतरी आम्ही या रस्त्याने जायचं बंद केलं. लांबून जातो थोडं थोडं. पण गेली 20 वर्षापासून आम्ही या रस्त्याने प्रवास करतो. पण येता जाता रांजणगाव आलं का आमच्या ढोक महाराजाचं लाडकं गाव एवढंच ध्यानात येतं. आणि मग याही गावाने ढोक महाराजावर चोख प्रेम केलं. महाराज वा, सुखाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल, गावाने त्यांच्यासाठी उभं राहावं आणि त्यांनी गावासाठी उभं राहावं असं महाराजांचं हे लाडकं गाव. आणि मग पूर्वी महाराजांची 3 कीर्तन राहायची. पहिलं कीर्तन, 7वं कीर्तन आणि 8वं कीर्तन. या वर्षी मात्र महाराजांनी जागर काल्याची 2 कीर्तन आणि 1 कीर्तन पहिलं सोडून दिलं. कोणाला तरी सांगा बा आता. आणि म्हणूनच या गावामध्ये मला वाटतं मध्यंतरी एकदा मी काहीतरी वर्ष श्राद्धाच्या काहीतरी कीर्तनाला एकदा आलो होतो इकडे कुठेतरी. आणि मग या गावातील सगळ्या भजनी मंडळाने आग्रह धरला की तुम्ही 1 कीर्तन या गावात करा. आणि मग गावातील सगळ्या भजनी मंडळाच्या आग्रहा खातर तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला आलेला आहे. या निमित्ताने आज कोपरगाव तालुक्यातून, सिन्नर तालुक्यातून, संगमनेर तालुक्यातून, अकोला तालुक्यातून, राहाता तालुक्यातून अनेक भाविक वर्ग परिवार इथं उपस्थित आहे, ज्यांना मी गावानिशी काय नावानिशी ओळखतो. असे बरेच इथं सत भाविक मंडळी आलेले आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आपल्या नाशिक नगर जिल्ह्याची गान कोकिळ आदरणीय रवी महाराज इथं उपस्थित आहेत. आदरणीय प्रकाश महाराज आहेत. आदरणीय बापजी महाराज आहेत. उत्कृष्ट मृदंगाचार्य लक्ष्मण महाराज हार्मोनियमकार. सगळा या गावाने आतापर्यंत 1 नंबरचा माल वापरला. महाराज गावाने 2 नंबरचा माल, कीर्तनकार आणायचे तर 1 नंबरचे आणायचे, मंडप 1 नंबरचा. बघा ना, पाऊस चाललाय तर मांडवातून टिपका गळा ना महाराज. हो, नाहीतर एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, पाऊस आला, वरूनच गळती सुरू झाली. आणि शिवरात्रीचा सप्ताह. मी म्हणलं कार्यकर्त्याला काय नियोजन आहे? त्याने महादेवावर गळती धरायचीच असती म्हणले. अरे पण म्हणलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे, महादेव नाही. गावाने 1 नंबरचा मंडप, 1 नंबरची सिस्टीम, 1 नंबरचे गायक, 1 नंबरचे वादक, 1 नंबरचे कीर्तनकार, सगळे वजनदार आणलेत. पण एखादाही छोटा बुवा असावा म्हणून छोटे माऊली. माझ्यासारख्या साध्या कीर्तनकाराला ही सेवा दिलेली आहे. मी तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. गावाचा सप्ताह कसा चाललाय हे पाहण्यासाठी आज साक्षात वरुण राज वरून आलेला आहे. बघा, पावसालाही वाटलं की गावचा सप्ताह पाहायला जावं. पाऊस आज आलाय म्हणजे त्याला यायचं नव्हतं, पण त्याला सप्त्यालाही भेटायचं होतं, मांडे खायचे होते. बघा, पाऊस मांडे खायला आलाय. आज गावात मांड्याची पंगत आहे. मांडा हे पक्वान्न काय आपल्या जिल्ह्याचं नाही, नगर जिल्ह्याचं नाही. मी बुवा नगरीच आहे. फक्त तुम्ही या टोकाला येता ना, आम्ही त्या टोकाला येतो. आमच्या गावाच्या खाली बीड जिल्हा सुरू होतो. नगर जिल्ह्यातलं माझं शेवटचं गाव आहे भातोडी पारगाव, तालुका नगरच आहे आम्हाला. आमच्या गावात मोठी लढाई घडलेली, त्याला भातोडीची लढाई म्हणतात. आदरणीय खासदार अमोलजी कोले यांची जी मालिका आहे राजा शिवछत्रपती, या मालिकेत माझ्या गावाचं 5 वेळा नाव आलेलं आहे. 5 वेळा. आदर्श गाव आहे आमचं. त्या पण नगर जिल्ह्याच्या पलीकडल्या टोकाला आहे. तुम्ही नगर जिल्ह्याच्या पार इकडं अलीकडल्या टोकाला आलेले आहेत. तुम्हालाही वाटलं असेल त्या टोकाचा बुवा या टोकाला आणावा. चांगला टोकाचाच निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर अभंग, माझं नाव छोटे माऊली, पण मी अभंग मोठा घेतलेला आहे. मग तुम्ही म्हणाले एवढा मोठा अभंग का घेतला? तर मी टाळकऱ्याची परीक्षा पाहण्यासाठी घेतला नाही, माझं काही चुकतंय का हे तपासून पाहण्यासाठी घेतलेलं आहे. आणि इथं जाणते टाळकरी, अशा जाणत्या टाळकऱ्यात जर हे अवघड अभंग घ्यायचे नाही, मग कोणत्या टाळकऱ्यात घ्यायचे तुम्ही तरी सांगा मला. म्हणूनच मी जाणते टाळकरी पाहून अभंग घेतलाय. या मंडळीने महाराष्ट्रात अनेक कीर्तनकाराला साथ केलेली आहे. मोठ्या मोठ्या केली तर आज छोट्यालाही करायला तयार आहेत. विठ्ठल बऱ्याच लोकांना माझं नाव ऐकल्यावर जरा गैरसमज होतो. त्यांना वाटतं छोटे माऊली म्हणजे लहानच पोरग आहे काय.
पण मला पाहिल्यावर लोक म्हणतात बहुतेक बदली महाराज आला असावा. नाव मला आमच्या आळंदीत आम्ही 2 कीर्तन करायचे एकाच नावाचे ज्ञानेश्वर कदम. ते मला सिनियर असल्यामुळे मग हे बबन महाराज ह्या जुन्या लोकांनी त्यांना नाव ठेवलं मोठे माऊली. आणि मी आपला लहान नंतर त्यांच्या नंतर संस्था सुटलेलो आहे म्हणून मला छोटे माऊली म्हणतात. अभंग गोडे डोह प्रकरणातला आहे. तो माऊली होनी मायाळ, चंद्रा होनी शीतळ, पानिया होनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा देव काशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी सांडिलो. आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे. पुरुषोत्तम पंढरीनाथाचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करून माझ्याकडून अपराध घडलाय तो अपराध क्षमा कर अशी विनंती आजच्या अभंगात करतात. विठ्ठल ऐका मंडळी, संतांच्या ठिकाणी जे अनंत गुण आहेत त्या अनंत गुणापैकी फारच महत्वाचा गुण म्हणजे क्षमा हा होय. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस गुणांची वाटणी झाली, ज्यावेळेस ब्रह्मदेव गुण वाटायला बसला, त्यावेळेस 2 माणसं जाणून हजर राहिले आणि एक व्यक्ती जाणूनच गैरहजर राहिला. आता तुम्ही म्हणाले कोण हजर राहिले आणि कोण गैरहजर राहिले? तर गुणांचा वाटप झाले, गुणांची वाटणी झाली. त्यावेळेस देव हजर होता म्हणून देवाच्या वाट्याला गुण आले. संत हजर होते म्हणून संताच्या वाट्याला गुण आले. मग 2 हजर होते, मग एक गैरहजर कोण राहिला? आता तो तुमच्या लक्षातच आला असेल की गुण वाटीत असताना कोण गैरहजर राहिला. तर या मृत्यू लोकात एक गडी लयच गुणाचा आहे. कोण? जीव. हा जीव जाणूनच गैरहजर राहिला आणि जाणून गैरहजर राहिल्यामुळे चांगले गुण हे देवाच्या वाट्याला आले, चांगले गुण संताच्या वाट्याला आले. पण तुमच्या आमच्या वाट्याला मात्र सगळे अवगुणच आलेत. हा एवढा घोटाळा आपल्याकडून झालाय आणि तो आपण जाणूनच केलाय. जीवांच्या वाट्याला सगळे अवगुण आले आणि गुण सगळे देवाच्या आणि संतांच्या वाट्याला आले. या मृत्यू लोकात जर तुम्ही विशेष रीतीने चिंतन केलं तर गुणांचा आश्रय देव, गुणांचा आश्रय संत हे ध्यानात येईल, पण अवगुणांचा आश्रय मात्र माणसं आहेत हे ध्यानात येईल. शास्त्रकार सांगतात गुणाश्रयो हि द्विविधो मृत्यू लोके विशेषतः. मृत्यू लोकामध्ये जर विशेषतः पाहू गेलो तर गुणांचा 2च आश्रय आहेत. कोण? देवश्च साधवश्चैव न मानुषो कुटिलहा. कुटिल असलेली माणसं ही मात्र गुणांच्या वाटपाचा कार्यक्रम चालत असताना गैरहजर राहिली. चांगले गुण देवाच्या वाट्याला आले, चांगले गुण संतांच्या वाट्याला आले. तुमच्या आमच्या वाट्याला सगळे अवगुणच आले. आपण अवगुणांचा थारा आहोत, थारा. तुकोबराय सांगतात तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा, तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा, तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा, तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा, वाढली हे निद्रा आळस बहु, वाढली हे निद्रा आळस बहु, वाढले हे निद्रा आळस बहु, वाढले हे निद्रा आळस बहु. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा, 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 वाढले निद्रा आळस बहु, वाढले निद्रा आळस बहु, वाढली निद्रा आळस बहु, वाढली निद्रा आळस बहु. जगात चांगले गुण वाट्याला गेले देवाच्या, चांगले गुण वाट्याला गेले संताच्या, आणि तुम्ही
तुमच्या आमच्या जीवाला तुमच्या आमच्या वाट्याला सगळे अवगुण आले. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा, वाढली हे निद्रा आळस हो. काय सांगावा, गाव गाव लय ना अवगुणी माणसे, लय अवगुणी, नुसता अवगुणाचाच थारा. पोरं अवगुणी, बाप अवगुणी, आया अवगुणी. गावगाव राग मानू नका गड्या, आम्हाला पाहायला भेटतंय म्हणून सांगतो. गावगाव पोरं लयच अवगुणी, काय बोलायचंच नाही. एका ठिकाणी मला सकाळी 7 ते 9 कीर्तन होत, आपलं सकाळी 10 ते 12 कीर्तन होत, आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन होतं मला दुसऱ्या गावाला. दोन्ही गावाच्या मध्ये अंतर 10 किलोमीटर. सकाळी 10 ते 12 कीर्तन केलं, 12 वाजता जेवलो तिथं, 1 वाजता गाडी निघाली, 10 किलोमीटर कीर्तन होतं, 2 वाजता त्या गावात गेलो. उन्हाळ्याचे दिवस, दारात वाहन सोडली, आत घरात आलो. घरमालक म्हणला जरा ऊन गरम झालंय, जरा कपडे काढा. मी शर्ट काढलं आणि तिथं ठेवलं. सकाळचं कीर्तनाचं पाकिट खिशातच होतं. माझ्या देखत त्या घरातलं पोरग दारात माझी वाहन सोडली होती, माझीच वाहन घालून निघालं. नाही तर माझीच वाहन घालून निघालंय. कीर्तनकाराची वाहन, कमालच झाली. यांनी तर डीपीवरच आकडा टाकला, कमालच झाली. म्हणजे आकडा कुठं टाकाव, पण डीपीवर. तिथं वायरमन सकाळी हजर आहे, दुपारी हजर आहे, फेवजा काढायला काढायला. डीपीवर आकडा टाकलेला कसा खपायचा? कीर्तनकाराचीच वाहन मारली, व कमालच झाली. म्हणलं घरमालक, हो इकडे 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 इकडे. त्याला काय झालं? अहो ती पोरग तुमचं आहे का? त्याला काय झालं हो महाराज? अहो ती माझी वाहन घालून निघालं. मला थोड्या वेळाने जरा 4 पावलं फिरायचंय कुठं, काय अमुक तमुक. मालकाने पाहिलं, ते हे असलं वाहनच वरणार आमचं पोरग? अजिबात नाही, ते आमच्या कंपनीचा मालच. म्हणलं मग तुमचं पोरग कुठे? ते म्हणे ते बघा तुमच्या शर्टातल्या खिशातलं पाकिट गाडीत आहे बाबा. अरे वार गडी, असे गुणी पोरं जन्मालेत गाव लय अवगुणी. एकदा 4-5 गायक वादक कीर्तनकार आम्ही गेलो एका घरी, कीर्तन झालं, जेवायला गेलो. त्या घरात एक पोरग होतं, ते पोरग आमच्याकडे बघायचं, म्हणायचं महाराज घोडा, महाराज घोडा. आमच्या प्रत्येकाकडे पाहून म्हणायचं. म्हणजे घोडा म्हणा नका, पण महाराज घोडा का म्हणते? महाराज शब्द लावून घोडा का म्हणते? काय कारण आहे, काय कळे ना बा. तेवढ्यात त्याची आई आली, दिली तोंडात ठेवून, म्हणजे बावळ्या, तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक कसा कळत नाही? आता काय करा. त्याचीच आई होती ना ती. कारणाचेच गुण कार्यात आले. विठ्ठल पोराव गुणी, बाप काय लय गुणीत, यांनी काय दिवे पाजळले, हे तितकेच अवगुणीत. मान एका पेरूच्या बागात एक पोरग पेरू तोडीत होतं, पेरूच्या बागाचा मालक तिथं आला. पोरानं धरून तोंड ठेवून दिल्या, बावळ्या आता तू पेरूची चोरी करतो, कालांतराने लोकांचे घर फोडशील, चल तुझ्या बापाकडं, थेट घरी नेतो, तुझ्या बापाला सांगतो कार्ट्यावर जरा साप ठेवा म्हणून. तो ना माझ्या घरी जाऊच नका, माझा बाप घरी सापडायचाच नाही. बागाचा मालक म्हणलं का वारीला गेलाय का? म्हणलं अशा पोरं चोरी करणाऱ्याचे बाप वाऱ्या करतील का? म्हणलं कुठं तुझा बाप? म्हणे ते बघा पलीकडे पेरूवर, तूही पेरू चोरीत. घ्या काय बाप लय गुणाचे आहेत का? पोरं अवगुणी, बाप अवगुणी. आता नंबर तुमचा आहे, राग मानू नका. पहिलं यांचं सांगितलं तर तुमचं थोडंफार तुम्हाला राग वाटत ना, मग आमचं का नाही सांगितलं बा? एक जण त्याच्या बायकोला घेऊन 2 व्हीलरवर चालला होता. चालला असताना गाडीला ब्रेक दाबलं. ब्रेक का दाबलं? पुढं गाड वाढवा आलं. गाड वाढवा आल्यावर मग बाई माणसाने गप बसावं ना. बाई म्हणते, होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना. काय लय जरा गुन्हाने वागावा, असं वागत असते तुम्ही कुठे? होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना. लय अवगुणी माणसं गाव. होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना. गडी भडकला. तो म्हणला मी सासऱ्याला राम राम घालीत नसतोय म्हणला. विठ्ठल आता हे बघा, मी दृष्टांत सांगायचं ठरले तर मी जय विठ्ठल पर्यंत सांगा, कारण तुम्ही हायतच तितकी अवगुणी, मग सांगायला काय हरकत. पण एवढ्यासाठी का बुवा एवढ्या लांबून बोलावलाय? जीवाच्या वाट्याला सगळे अवगुण आले, गुण दिसत नाही. मग गुण कोणाच्या वाट्याला आले? गुण वाट्याला आले देवाच्या, गुण वाट्याला आले संतांच्या, देवाच्या वाट्याला गुण आलेले आहे. किती गुण आहेत? देवांच्या गुणाचा तपास लागणार नाही. तुकोबाराय सांगतात, तुझे पार नाही गुणा, तुझे पार नाही गुणा, माझी अल्पमती नारा
नारायणा अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना तारकाई सुजाना एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी काया जाणावे म्यादीने काया जाणावे म्यादीने काय म्यादीने काय म्यादीने तुझी पर नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा तारकाजी सुदाना एक विज्ञापना पायापाशी नवे म्यादीने काय नवे म्यादीने भगवंता तुझ्या गुणाचा पारावार लागणार नाही तुझी अपार नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा तुम्ही म्हणाल कस काय पारावार लागणार नाही आम्ही कॅल्क्युलेटर घेऊन त्याच्या गुणाचा पारावार काढू सोन्या तू चिपडा डोळा चंपूस अरे त्याच्या गुणाचा पारावार लिहिण्यासाठी सरस्वती बसली होती तिने हातात कल्पतरूची लेखणी घेतली समुद्राची शाही केली आणि पृथ्वीचा कागद केला असितगिरी समंस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम मीशपारम न याती तुका म्हणे माही पत्र सिंधू न पुरेशाई पत्र सिंधू न पुरेशाई सिंधू न पुरेशाई तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरेशाई पत्र सिंधू न पुरेशाई पत्र सिंधू न पुरेशाई मी पहिला सांगितलेला श्लोक हा पुष्पदंत गंधर्वाचा केवढा श्लोक आहे असितगिरी समंशा एवढं वर्णन तुकोबराने केलं नाही एका वाक्यात तुका म्हणे महिपत्र सिंधू न पुरेशाई संपला विषय तुकोबराय सांगतात देवाच्या गुणाचा पार लागणार नाही अनंत तिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी तुझी विठोबा शिरोमणी गुणला वर्णाची घाणी मुकुट सकळामणी तुझी विठोबा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची घाणी
साखर घेऊन आमच्या रवी महाराज तोंडात गुण लावण्याची खाणी देव गुणाची खाण आहे महाराज. संपला माझा विषय. गुण वाट्याला आले देवाच्या अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून वा. देवाच्या वाट्याला गुण आले. आणखीन गुणांनी संपन्न कोण आहेत? संत गुणांनी संपन्न आहेत याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न मोकळे मन याची गुणी रसाळवाणी तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत. संत गुणाने संपन्न आहे. संतांकडे अनेक गुण आहेत. त्यातल्या एका गुणाचा विचार आजच्या अभंगात आपल्याला करायचा आहे. क्षमा. क्षमा या गुणाचा विचार करत असताना संतांच्या जीवनात क्षमा 2 अंगाने येते. क्षमेचं पहिलं अंग संत क्षमा करिता. क्षमेचं दुसरं अंग संत क्षमा मागता. हे दुसरं अंग आजच्या अभंगात आलेलं. पहिलं अंग संत क्षमा करिता. माझ्या तुकोबरायची लय जणांनी खोड काढली महाराज. कोणी कोणी काढली? वाघोलीचे रामेश्वर भट्ट, पारगावचे सालो मालो, चिंचवडचे चिंतामणी देव, चिंचवडचे मंबाजी गोसावी, एवढ्या चौघांनी खोड काढली. अनेक चौघे टाळ्या टाळ्याची आहेत महाराज. आणि सगळे जाणते, सगळे परमार्थिक. चांगल्या साधूला चांगलाच माणूस ताप देतो महाराज. त्यात परमार्थिक क्षेत्रातल्या माणसाला ताप परमार्थिक क्षेत्रातल्याच माणसाने दिलाय. राजकीय क्षेत्रातली माणसं त्यांना काय तांबाखू चोळता चोळता त्यांनाच वेळ नाही. परमार्थातलीच माणसं परमार्थिक माणसाच्या खापल्या गाडी देत महाराज. हाच घोटाळा आहे काय कोण जाणे काय घोटाळा आहे काय कळे ना. तुकोबरायाची कुरापत काढायला काही माणसं लागली. त्याच्यात एक मंबाजी बुवा होते. हे मूळचा चिंचवडचा गडी. पण चिंचवडला काय त्याचं दुकान चलेना. का चलेना? तिथं पहिलेच एक मोठे दुकानदार होते, होलसेल दुकानदार. कोण? चिंतामणी देव चिंचवडचे. आणि मग पिंपरी चिंचवड. त्यांच्यामुळे आपलं दुकान चलेना. मग आपण देहूला दुकान मांडू. आणि हा मंबाजी बाबा देहूला आला. मंबाजी बाबा महापुरुष पाही. महापुरुष म्हणजे अति महापुरुष होता. बर. चिंचवडी होता दिवस काही. हा चिंचवडला होता आणि तो देहू गावी आला. आल्यानंतर तिथं तुकाराम महाराजाच्या कीर्तनात 14 टाळकऱ्यापैकी 7 टाळकरी ब्राह्मण होते. हे वैशिष्ट्य आहे. 14 टाळकऱ्याची यादी वाचा. त्यात 7 ते 8 टाळकरी ब्राह्मण होते. या गड्याला असं वाटायचं तुकोबरायाची इथं प्रतिष्ठा वाढली आणि मला तर काय कोणी विचारेल. 10-5 माणसं होती त्याच्या मागे. प्रत्येक गावात भंगार साधूच्या मागे माणसं असतेच. हा नियमच आहे महाराज. पगाराच्या मागे माणसं असतेच. आणि मग काही 10-5 पगार त्याने हाताला धरले होते. तो कयाची प्रतिष्ठा वाढता तेथ तयाचे मनी द्वेष उपजत. त्याच्या मनाला द्वेष निर्माण झाला. म्हणे एका म्यान्यात 2 सूर्या निश्चित सामावत कैशापरी. एका म्यान्यात एकच तलवार राहील, 2 तलवारी राहत नाहीत. तसं या देहू गावात एक तर मंबाजी बुवा राहील, नाही तर तुकोबा राहतील. तुकोबाच बसताना उचलायचं. तुकोबरायचा काटा काढायचा त्याने ठरवला. मग कसा काटा काढायचा? तर तुकोबरायच्या कीर्तनाला रोज जायचं. तो रोज पुढे येऊन बसायचा. कशासाठी? कीर्तन ऐकायला नाही. तुकोबरायचा वीक पॉइंट कोणता आहे शोधायचा. नाजूक कोणता पॉइंट आहे तुकोबरायचा शोधायचा. रोज यायचा. त्याने देहूला जे मंदिर आहे पांडुरंगाचं मंदिर ते विश्वंभर बाबाच्या काळातलं आहे. तुकोबरायचे पूर्वज होते. आणि त्या मंदिराच्या मागच त्यांनी त्याचा मठ बांधला होता. आणि मठाची जागा लोटत 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 त्याने थेट देवळाजवळ नेली.
बांध कोरणाऱ्या संघटनेचा हा पहिला अध्यक्ष आहे बा. जरा बांध कोरणारे ऐका, याचा फोटो घरी लावा आणि खाली लिहा, बांध कोरणाऱ्या संघटनेचे आमचे आदर्श मंबाजी बुवा. त्याचे वंशज गावगाव आहेत बरं का. अजून बांध लोटणारे बारीक आहे का बांध लोटणारे. मग त्याने ती थोडी जागा लोटीता थेट देवळाला खेटली बुवा. एक दिवस प्रसंग असा झाला की जिजाबाईंना तिचे वडील आप्पाजी गुळवे पुण्याचे, फार मोठी आजूकही गुळवे फारच वजनदार आहेत मला पुण्यातले, त्यांनी आपल्या लेकीला म्हणजे जिजाबाईला, आणि जावई म्हणजे तुकोबारा, लेकीला जावायला दूध खाण्यासाठी म्हैस दिली होती सासऱ्याने जावयाचं खायचं नसतंय, जावायला द्यायचं असतंय. बरेच सासरे जावई बुडायला निघालेले. अरे बुडवे, मला बुडवेच नाही भेटले, बिडवे आजच भेटले. बुडवेच नाही भेटत आम्हाला गावगाव. आणि मग ऐका मग त्या सासऱ्याने जावायला दूध खाण्यासाठी, तो कोबरायला दूध खाण्यासाठी म्हैस दिली होती. जिजाबाईच्या हातून एक दिवस ती म्हैस सुटली आणि ती मंबाजीच्या बागेत शिरली का तिने खाल्ली. जरा फुलं फळाची झाडं होती ती खाल्ली. तातवट खाली आदवा तत्वा बोलत तो कोबराकडे आला. तो कोबरा म्हटले, बारास तुम्ही माझं रोज कीर्तन ऐकत आहे, मलाच फडा बोलत आहे. तुमचं कीर्तन ऐकतोय म्हणजे मी तुम्हाला शोधायच्याच विचारत होतो की कवा माझ्या तडाक्यात सापडत आहे का. तेव्हापासून पुढे बसणाऱ्या लोकांवरला माझा भरोसाच उडाला. मी कोणाला माझ्या जवळच्या माणसाला सांगतो पुढं नका बसू. आता दोन्ही बबन महाराज त्यांना मी येताना सांगितलं होतं जरा लांब बसा, पुढे बसणाऱ्या माणसावर माझा भरोसा उडलेला आहे. जरा तुम्ही सोडून बरं का इथले सोडून मांडवातले धरून. आणि मग तो काही मध्यस्थी मंडळींनी ते प्रकरण मिटवलं. एकादशी आली. एकादशीला भोर परगाणा, सासवड परगाणा, हवेली परगाणा, खेड परगाणा, मुळशी परगाणा, मावळ परगाणा, त्यावेळेस तालुके नव्हते. ह्या परगाण्याची माणसं दर शुद्धवारीला पांडुरंगाच्या दर्शनाला यायची दिंड्या घेऊन. मग दिंड्या घेऊन सकाळी स्नान केली, इंद्रायणीची, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा करायला लागले. या मंबाजीने कुरापत अशी काढली की प्रदक्षिणेच्या वाटेवरी जाण काट्या रोविल्या. मंबाजीने प्रदक्षिणेच्या वाटेवर काट्या रोवल्या. मग पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागे त्याचा मठ होता, मठाच्या काट्या थेट देवळाच्या तिथपर्यंत नेल्या. वारकरी आले, अरे आज रावळाला प्रदक्षिणा करता येणार. पांडुरंगाचं स्वयंभू मंदिर आहे. महाराष्ट्रातलं रुक्मिणी आणि पांडुरंगाचं पहिलं एकत्रित मंदिर देऊळ आहे. पांडुरंग आणि रुक्मिणी शेजारी महाराष्ट्रात पहिले उभं राहिले देऊला. म्हणजे पंढरपूरला दोघं आहेत पण एकत्र नाही. पांडुरंग पुढे, रुक्मिणी चांगली 10-20 हात माग आहे. का बरं असं? दिंडीला येत असताना असंच या हे देवाला सांगायचंय. लक्षात आलं का? बरेच वाघ आहेत पण दिंडीला वाघीनच घेऊन येते. अरे वाघ, धाण्या वाघ, विठ्ठल. त्या प्रदक्षिणेच्या वाटेवरी जाण काट्या रोविल्या मंबाजीने. तो कोबर आहे ते सगळे टाळकरी घेऊन आले. अरे प्रदक्षिणेच्या वाटेवर आले, कधी कोणाची वाट अडवू नये, कधीच अडवू नये. काही लोक असे तर वावर पड रस्त्यापाशी येऊन रड. काही लोकांनी नाहीच लोकांचा ऊस निघून दिला. मला त्याचा ऊस माझ्या रस्त्यातून कसा जातोय पाहतो. त्याची उद्या तोड येणार आहे, याने आदल्या दिवशीच पाणी सोडायचं. असं का? देव नाही तुझ्या संसारावर पाणी सोडीन तर पैन देतो पाट्या. वाटा आडिणारे बारे काय का, रस्ते आडू नका कोणाचे. वावर पडले दुष्काळाने, तरी काही लोकांनी वाटा रस्ते आडून धरलेत. मला पाईपलाईन आडवायच्या. त्याची पाईपलाईन कस काय जाईल? पाईपलाईन तुझ्या नाकातून चाललेली का जमिनीतून चालली? ती जर पाईपलाईन गेली तर त्याच्या घरात सुखाचा घात जाईल ना, त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात. नाही जाऊ, कस काय पाईपलाईन जाती? मीच पाहतो वर्षाच्या आत हालायला लागतो तो महाराज. कस काय झाला पॅरालिसिस? काय बघतो जुन्नरकडं चलतोय शिन्नरकडं. आता काय खळा सदा सूत्र दृष्टी करी कष्टी सजना, करी कष्टी सजना, करी कष्टी सजना. करी कसे सजना, करी कसे सजना, करी कसे सजना. सदा सूत्र दृष्टी करी कष्टी सजना, खळा सदा सूत्र दृष्टी करी कसे सजना, करी
दूरदृष्टी करी कष्टी सज्जना पाईपलाईन आडिनार रस्ते आडिनार लाईट आडिनार ड्रेनेज आडिनार हे 1 वर्षाच्या आत जाणार दिवाळी खाणारच नाही लिहून घ्या मला हे दिवाळीच्या अजिबात हे दिवाळीच्या लायकीचेच नाही हे आखाडी आमुष्याच्या लायकीचे तिला गटार आमुष्या म्हणते मला आणि मग झाला प्रसंग असा तुकोबाराने त्या काट्या उपटल्या त्या मंबाजीने पाहिल्या जे धावला काठीच उचलली सपासप काठी नाही काठी मंबाजीने तुकोबाराला काठीने नाही मारलं काठीने मारलं एक काठी पिंज होनी जाती तव सत्वर दुसरी घेतली हाती पहिली पिंज झाली का दुसरी घेतली का तिसरी 24-25 काट्या तुकोबरावर जशा जुन्या काळात तुरीच वाढायचे लोक तशा तुकोबरायला जोडलं महाराज विचार करा जगद्गुरु येते गावगाव जगद्गुरु नाही जगद्गुरु हे जगद्गुरु नाही जगद्गुरु आहेत महाराज तुकोबरायला एवढं मारलं पण तुकोबरायने मंबाजीला क्षमा केली उलट देवाला म्हणतात बरवे बरवे गेले विठोबा बरवे केले विठोबा बरवे 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 गेले विठोबा बरवे गेले विठोबा बरवे पाहोनिया अंत क्षमा अंग काठीवरी मारविले अंत क्षमा अंग काठीवरी मारविले बरवे बरवे गेले विठोबा बरवे गेले विठोबा बरवे गावगावच्या सत्तेत या तिघातला एक जरी असला तरी रंग येतोय आज ही दत्ती घातला एक नाही एक जगा जब जमा होती अमर अकबर अँथनी काय कर पांडुरंगा आज तू माझ्या क्षमेचा अंत पाहिला पण मीही या क्षमेच्या परीक्षेत 100 नाही 101% घेऊन पास झालो मी जर ठरवलं असतं ते मुंबईचा तांडा मोडपा करायचा गडी मराठा होते ते ब्राह्मण गडी होता ब्राह्मण गवैया ब्राह्मणात गायक फार सापडणार राहुल देशपांडे भीमसेन जोशी लताताई मंगेशकर ब्राह्मण गवैया मारवाडी खवैया घनो चोखो घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या तोंडाला पाणी येऊन देऊ नका मांड्याची सोय केलेली ऐका 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 ब्राह्मण गवैया मारवाडी खवैया मुसलमान बडवैया मराठा लढवैया तुकाराम महाराजांनी ठरवलं असतं ना त्याचा कार्यक्रम करायचा दांडा मुडपाच केला असता तुकोबरायने त्या दिवशी क्षमेची परीक्षा दिली लोकांनी तुकोबरायला घरी उचलून आणलं काटानं काटा वेचून काढावं तुकोबराय रात्री कीर्तनाला उभे राहिले विचार करा तुम्ही पण कीर्तन टाळकरी चांगले म्हणायचे पण कीर्तनात त्या दिवशी रंग येणार तुकोबरायने लोकांना बोलून दाखवलं मंडळी आज कीर्तन रंगे नाव एक श्रोता म्हणला महाराज आज तो मला 24-25 काठीने मारवलं कसं कीर्तन रंगत ते मला माझ्या कीर्तनाचा रंग त्यामुळं उतरला नाही मग
रोज कीर्तनाला येणारे मंबाजी बुवा आज कीर्तन दिसत नाही. केवढं मोठं अंतकरण असेल मला. तुकोबरायचं अंत काय? अरे शत्रूलाही पदरात घेणारा साधू तुकोबराय. मग टाळकरी तुम्ही चाल म्हणा, मी मंबाजीला घेऊन येतो. आधी तर 2-3 माणसं पाठवली, मंबाजी आलाच नाही. लय लय माणसं पाठवले की बा नका युती हिसकाटून देऊ, नका युती हिसकाटून देऊ, पण मंबाजी काय ऐकेनाच बाबा. अखेर शेवटी यांनी ठरवलं चलो गुवाहाटी. बर. आणि मग तुकोबराय म्हणले तुम्ही चाल म्हणा, मी मंबाजीला घेऊन येतो. घरी गेले, तेल घेतलं महाराज आणि मंबाजी बुवाच्या दारावर थाप टाकली. मंबाजी बुवा दार उघडा. तुकोबा दार उघडलं. इकडं कसे? मला मारल्यामुळं तुमचं अंग दुखत असेल, मी तुमच्या अंगाला तेल चोळतो, तुम्ही कीर्तनाला आलं पाहिजे. टसा रडला मंबाजी महाराज. तुकोबरायचे पाय धरले. तुकोबा मी ब्राह्मण असून क्षमा नावाचा गुण माझ्या अंतकरणात नाही, आणि तुम्ही मराठा लढवय्या असून केवढी क्षमा अंतकरणात बाळगली. आजपासून तुम्ही माझे गुरु. विठ्ठल काही लोकांकडे काना डोळा करायचं शिका जरा. तुम्ही नको तिथं ना तुमची शक्ती खर्च घालताय. अखेर तुम्हाला वाटतं केला का नाही नीट. गाव म्हणतंय तुझी परिस्थिती कुठं, ते कुठं, आणि तू त्याला डोकं लावतोय. आपली जीभ रच जाती. काही लोकांसंग भांडण्यात आपली रच जाती. मैत्री बी समान माणसाशी करायची, शत्रुत्व बी समानच माणसाशी करायचं. होईन तर होईन, जे होईन ते होईन. देवेंद्र फडणवीसने कोणाचाच नाही, साहेब हातात पक्ष फोडा, आता काय करा. धरलं तर मोठ्याच मन काढता राहू, नाही तर कोणाचं धरू नाही. मला म्हातारपणा त्यांना सभा घ्यायची पाळी आली. पाऊसच तेव्हापासून पाऊसच बंद झाला. साहेबांनी सभा घ्यायची म्हणल्यावर पावसालाही वाईट वाटायला लागला. आता एवढा गळालेला गडी कस काय फिरवायचा? पाऊस साहेब जोपर्यंत शांतता धरत नाही तोपर्यंत पाऊसही येणार नाही. आज दिलंय त्यांनी स्टेटमेंट, दादा आमचेच आहेत बा. पाऊस यायला लागला बघा. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा. तुकोबरायने ठरवलं असतं मंबाजीला ठोकून काढायचं. अरे राजा शिवछत्रपती तुकोबरायच्या शब्दापुढे नव्हते. एक पत्र लिहिलं असतं, मंबाजी बुवाचं थडग सुद्धा या महाराष्ट्रात दिसलं नसतं. शिवाजी राजाने मंबाजीचं राख रांगोळीच केली असते. तुकोबरायच्या शब्दाच्या अंकित शिवाजी राजे होते. तुकोबरायच्या कीर्तनाला शिवबाराजे येऊन बसायचे. काय ते होऊन पुन्हा काय लय लांब होतं का? पण तुकोबरायाने क्षमा केली. संत क्षमा करतात. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. नाथरायाने एका यवनाला क्षमा केली. ज्ञानोबरायांनी विसोबा खेचराला विसोबा खेचराची समाधी बार्शीला आहे बघा. परवा सापडली बरं का बार्शीला. त्याच्यावर शालिवाहन शके 1231 विसोबा खेचरांची समाधी येणाऱ्या एकादशीला आहे बघा. श्रावण वद्य एकादशीला विसोबा खेचर यांची समाधी बार्शीला एका याच्यात होती, अडचणीत होती. आणि एका वारकऱ्याच्या स्वप्नात एक वारकरी मुक्कामी आला. वारकऱ्याच्या स्वप्नात गेले की बाबा रे, माझी समाधी अडचणी ती तेवढी तुम्ही उकरून काढा. आणि मग ते वारकऱ्या सांगितलं, लोकाला पटेना. वारकऱ्याने टिकाव खोरं घेऊन मग सगळं गाव धावलं, तर संजीवन समाधी निघाली विसोबा खेचरांची. हो, नंतर ते ज्ञानोबरायचे शिष्य झाले ना विसोबा खेचर, आणि नामदेव महाराजांचे गुरु झाले. वा, विसोबा खेचर हा अर्जुनाचा अवतार आहे. विठ्ठल ऐका ऐका, संपला माझा विषय. संत क्षमा करीतात, हे जरा क्षमेचं एक अंग, आणि संत क्षमा मागतात हे दुसरं अंग. संत क्षमा मागतात. हो, कोणाला मागतात? संताने क्षमा मागावी जीवांची, संताने क्षमा मागावी संतांची, आणि संताने क्षमा मागावी देवाची. हे तिसरं आजच्या अभंगात आलेलं. संत तुम्हा आम्हा जीवांची क्षमा मागतात. वास्तविक पाहता आपण क्षमा मागायच्या लायकीचे नाहीत. आपण काय क्षमा मागायच्या लायकीचे आहेत काय? हा, पण तरीही संतांनी आपल्याला क्षमा मागावी. आमची का क्षमा मागतात? तर संत कधी कधी आपल्याला हितावर यावं म्हणून कडक बोलतात, आणि या कडक बोलण्याने जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी तुमची क्षमा मागतो म्हणतात. बोलिलो ते काही तुमची या हिता, बोलिलो ते काही तुमची या हिता, बोलिलो ते काही तुमची या हिता, बोलिलो ते काही तुमची या हिता.
वचन नेनता क्षमा कीजे वचन विधाता क्षमा कीजे वचन नेनता क्षमा कीजे वचन विधाता क्षमा कीजे दावी तया न लगे रुसावे वाट दावी तया न लगे रुसावे वाट दावी तया नलगे रुसावे वाट दावी तया नलगे रुसावे संत आपण हितावर यावं म्हणून साधू कडक बोलतात. तुका म्हणे साधू बोले खडगधार. खडग म्हणजे तलवार. साधू असा तलवारीच्या धारेसारखा बोलणारा पाहिजे. आमचे बरेच साधू भोगन्य बळट आणि तुम्ही तुम्हाला कोणी आहे ना आमचे साधू निबळट. साधू तुका म्हणे साधू बोले खडगदार. वेळ प्रसंगी सत्य ते सत्य ना असत्य ते असत्य. सत्य असत्याशी मन केले कोही मानिले नाही बहुमता. काय तुकोबरायचा पाणीदार गाथा वाचा तर माथा ठिकाणीवर येईल. विठ्ठल तुकोबराय म्हणतात मी कडक बोललोय कधी कधी तुमच्यासाठी. तू म्हणाल कुठं कडक बोलले एखादं प्रमाण सांगा एखादा अभंग सांगा. सांगतो राग मानू नका. हो तुकोबराय म्हणतात का रे तुम्ही सगळ्यात सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि एवढं सोपं साधन नामसंकीर्तन आम्ही सांगतो पेंबीच्या देठापासून आरडू आरडू हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. तरी तुम्ही नाम जप करत नाही. तुम्हाला एका बापाचा कसा म्हणायचं. आता काय करावं मी म्हणलं तुम्हाला राग येईल मग. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. तुम्ही म्हणाल हे कसं कळायल. हे कसं कळल. कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केल्यावर जर विठ्ठल विठ्ठल शेजारी पाजारी म्हणत नसल तुम्ही समजून घ्यायचं तिथंच लिहिलंय हेची ओळखी तयाची खून जाना अभक्ताची. हीच ओळख आहे त्याची. अरे पण महाराष्ट्रात राहतो तुला अजून पंढरपूर माहित नाही. तुला महाराष्ट्रीयन कसा म्हणायचा. तुला खरा बिहारी म्हणला पाहिजे. हा ठावा नाही पांडुरंग जाना जातीचा तो टिंब टिंब. आता काय मी शब्द बोलू शकत नाही मला. ज्याशी विठ्ठल नाही ठावा. तू महाराष्ट्रात राहून तुला पांडुरंग माहित नाही अजून. पंढरपूर कुठे. पंढरपूर औरंगाबाद जवळच. अरे ते वाळूच पंढरपूर आहे. भीमा काठवरलं पंढरपूर. तिथं गेलो होतो लग्नाला. असं का लग्न झिंड पंक्ती पाठान. कधी दिंडीला गेलता का कधी. हाय असं ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा. हरी विना जन्म नरकाची पैदान यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदान यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय. तुला देव कसा माहित नाही. ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा. नाम नवदे ज्याचे तोंड. त्याचं तोंड आहे का ते. मग चांबड पुडायचं कुंड म्हणावं त्याला. प्रत्यक्ष चर्मकाचे कुंड. तुका म्हणे त्याच दिवशी टिंब टिंब गेली टिंब टिंब पाशी. आता एक गाथा जाऊन पहा मी काय बोलू शकत नाही. एवढं बोलल्यावर मग तुको बरायला वाटलं आपण यांना लय जोड आहे. मग आता परत आपली क्षमा मागतात. मी बोललोय ते तुमच्या हिताच आहे. बोलेलो ते काही तुमची हिता. वचन नेनता आमच्या बोलण्याची उंची कळली का तुम्हाला. वचन नेनता क्षमा कीजे तरी मी तुमची क्षमा मागतो. मी जर तुम्हाला वाट दाखवली नाही तर कोण दाखवणार नाही. सध्या वाट लावणारा वर्ग जास्त आहे का वाट दाखवणारा जास्त आहे. वाट लावायलाच बसले सगळे. पण वाट दावी तया न लगे रुसावे. तुम्ही आमच्यावर रुसू नका. जर आमच्या कडक बोलण्यावर जर तुम्ही रुसले आतताईची वेळ न शपावे तर तुम्ही आतताई आहात हे लक्षात आलंय आमच्या. मग आणि तुमचं वाटोळ नाही होणार पण खकाना हमखास होणार. बघा वाटत हवी तया न लगे रुसावे आतताईची वेळ नाश पावे.
रोडच्या पलीकडे रांजणगाव आहे, अलीकडे रांजणगाव आहे, पलीकडे एक दवाखाना आहे, अलीकडे एक दवाखाना आहे. एका जणाला झाला गळू, मोठं दुख झालं. आता एक गळू बरा कसा होईल, रोडच्या पलीकडे डॉक्टरकडे गेला. 2 महिने जायचं. डॉक्टर त्याला गोळ्या औषध द्यायचे, ह्या संपल्या का पुढच्या गोळ्या, पुढच्या संपल्या का पुढच्या. गळू काय बरा झाला नाही, फक्त रोज डॉक्टर त्याच्यावर हात फिरवायचे. होईन बरं का बरा होईल बरा होईल. 2 महिने गेले. गडी असा होता पर असा झाला, कसा होता तू कसा झाला तू, पर वाळून गडी गेला. आणि मग अलीकडल्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टर 2 महिने मी त्याच्याकडे उपचार घेतोय, तो नुसताच चुळीतोय, बरं होय ना. मग गोळ्या औषध देतोय, पण ते गळूत काहीतरी काहीतरी पडलंय. म्हणले काच आहे किंवा लोखंड आहे, मोठं झालंय ते काय बरं होय ना. कसं बरं होईल. डॉक्टर म्हणले आजच बरं करतो. मग पण 4 जण घेऊन ये. तो ना मग सरपणा सकट घेऊन येऊ का. सरपणा सकट नाही, एक फक्त 4 जण. 4 जण आणले. मग राग मानू नको, मी तुझं दुःख बरं करील, पण राग मानू नको. नाही 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 मान बघ बरं का, तू सुरुवातीला नाही नाही म्हणशील, परत म्हणजे लयच कडक डॉक्टर आहे ते. डॉक्टर ती काय बोलू नका, मी तुम्हाला सगळे परवानगी देतो. 4 सांगितलं धारा यायचे 2 जण हात. 2 जण पाहू कशाला ते दुधाड बोल नको म्हणले. आता तू झोपलाय नाही इथं. आणि मग ते कानात वायरी म्हणले, हे वायरी घालायचं कामच नाही म्हणले. मग त्यांनी जे गळू धरलाय महाराजांनी पिळायला सुरू केली. जे गडी बोंबलायला लागला ना, आरडायला लागला. जे डॉक्टरला चा तुझं तोंड पाहणार नाही. कोणाला म्हणतोय, डॉक्टरला. आता याचं जर तोंड पाहिलं नसतं याचा गळू बरा झाला असता का. पण डॉक्टरने तो गळू पिळला. 2 तासात त्याला आराम वाटला. गडी टचून जेवला, मांडे खाल्ले ते. मग सांगा, रस्त्याच्या पलीकडला डॉक्टर कामाचा आहे का अलीकडल्या. इथलं सांगत नाही मी, फक्त दृष्टांत. नाही तर ते कोणी म्हणते आमचं कस काय तुम्ही, तुमचा विषय नाही. दृष्टांत हा दृष्टांताच्या ठिकाणी राहतो. पलीकडला डॉक्टर नुसता गळूच सोळायचा. अरे पोभाळीता वरी चरे आत. ते नुसतं दुःख जर पोभाळलं तर ते आत चरत. मग काय करावं, लासे फासे मुख उघडावे. तो कोबा सगळं गाते, माझ्याकडे सगळा देहू कंपनीचा माल आहे. लासे फासे मुख उघडावे, त्याला लास फासत त्याचं तोंड मोकळं करावं, सगळं कान बाजूला काढावे. आणि मग त्या गाड्याला रात्री शांत झोप झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरचं त्याने बिल दिलंच नाही. असू द्या, तुम्ही काय लय गुणाचे आहेत काय, झालाय विषय तो माग. मला सांगायचंय काय, की संत आपल्याला कधी कधी कडक बोलतात तरी क्षमा मागतात. वा, पण त्याचा राग धरू नका तुम्ही. वा, जीवाची क्षमा मागतात. आणखीन संत संतांची क्षमा मागतात. बोलिले कुरे, बोलिले कुरे, बोलिले कुरे, बोलिले कुरे. रेडिवा कोडी उत्तरे, रेडिवा कोडी उत्तरे, रेडिवा कोडी उत्तरे, रेडिवा कोडी उत्तरे. करा क्षमा अपराध, करा क्षमा, करा क्षमा अपराध, करा क्षमा. करा क्षमा अपराध, करा क्षमा, करा क्षमा अपराध, करा क्षमा. महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध. क्षमा अपराध, करा क्षमा, करा क्षमा अपराध, करा क्षमा, क्षमा करा, क्षमा अपराध करा, क्षमा करा क्षमा अपराध, करा क्षमा, करा क्षमा, करा क्षमा. काय याचा आणि कोण म्हणतंय आता. रागदार चाली मेलेला माणूस थडग्यातून वर येईल. काय चाललंय, गाथा भजन चाललंय, झोप खाली. फडावरले चाली आहेत महाराज. ज्ञानोबराच्या तळावर म्हणतात विठ्ठल माऊली. मी तुमचं वर्णन केलं, तुमचे वर्णन करायची पात्रता माझ्यात नाही. माझ्या वर्णनात नवरस नाहीत, माझ्या वर्णनात साहित्य अलंकार नाहीत, माझ्या वर्णनात छंदाची निष्पत्ती नाही. माझं वर्णन, मी तुमचं वर्णन केलं हे वेडी वाकुडी उत्तरे. मी लेकरू आहे तुकोबा, बोललोय करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही संत संतांची क्षमा मागतात. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती.
नव्हे अंगभूत युक्ती. संताने क्षमा मागावी जीवाची, संताने क्षमा मागावी संतांची. आता संत क्षमा मागतात देवाची, सेवेकरता घेतलेल्या अभंगाची. काही न बोलो काही न चरणी ठेवी तो माता माता उगाच चरणी ठेवी तो माता उगाच चरणी ठेवी तो माता उगाच चरणी ठेवी तो माता तुका म्हणे पंढरीनाथ तुका म्हणे पंढरीनाथ तुका म्हणे पंढरीनाथ तुका म्हणे पंढरीनाथ क्षमा करी अपराध क्षमा करी अपराध अपराध देवकाचे उपकार देवकाचे उपकार करी अपराध क्षमा करी संत क्षमा मागतात जीवाची, संत क्षमा मागतात संताची, संत क्षमा मागतात देवाची. तुकोबाराय म्हणतात देवा माझ्याकडून असा अपराध घडलाय की त्या अपराधाबद्दल मी काही बोलू शकत नाही. काही न बोलो नी आता, काही बोलू शकत नाही. बघ उगाच चरणी ठेवे तो माथा, आता उगी तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. तुका म्हणे पंढरीनाथा पांडुरंगा क्षमा करी अपराध, बोलिलो ते आता काही जाणता नेनता. क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय स्तुती निंदा केली. लागे पाहिजे साहिली, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय. तुका म्हणे लाड दिले तैसे पूर्वा कोड, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय. क्षमा करी अपराध. संत क्षमा मागतात, संत क्षमा करीतात, संत क्षमा मागतात. आजच्या अभंगात तुकोबर आहे पांडुरंगाची क्षमा मागतात. पण नुसती क्षमा मागत नाही, मग त्याचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ मयाळ बोली होनी माया बोली होनी माया चंद्रभूमी शीतळ पाण्याहुनी पातळ, चंद्रभूमी शीतळ पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा प्रेमाचा कल्लोळ प्रेमाचा प्रेमाचा हो देवकाची उपमा देवकाची उपमा चंद्राहुनी शीतळ चंद्रभूमी शीतळ पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ
उपमेय, थोडं व्याकरण 1 मिनिटात ऐका. उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची तो. समजा तू मला उपमा द्यायची कशाची, आपलं एखाद्या चांगल्या माणसाची. ज्याला उपमा द्यायची तो उपमेय, ज्याची उपमा द्यायची त्याला म्हणायचं उपमान. पप्याची आई उपमेय. उपमा कशाची दिली? येड्या आपलं चंद्राची. मी जरा आजारी आहे, शब्द उच्चारा जरा वेळ लागतोय मला. तर पप्याची आई आहे उपमेय, आणि तिला उपमा द्यायची चंद्राची, ते झालं उपमान. ज्यावेळेस उपमेय आणि उपमान समान असतंय त्यावेळेस उपमा अलंकार साजतो. पण पांडुरंगा देऊ कशाची उपमा? तुला उपमा देताच येत नाही कोणाची. म्हणजे वेळेस उपमा साजत नाही, आणि उपमेय म्हणजे पांडुरंग ज्याची उपमा द्यायची त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असेल तर त्यावेळेस तिथं व्यतिरेक अलंकार होत. हो हो, देवा तुला आई कसं म्हणावं, कारण तू आईपेक्षा मायाळ आहे, तू माऊली हुनी मायाळ. देवा तुला चंद्र कसं म्हणावं, कारण तू चंद्रापेक्षा थंड आहे, चंद्राहुनी शीतळ. बर, उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ असल त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. हे तुमच्या डोक्यावर नाही मांडवाहून जाईल. मी आता मी सरळ पुढे जातो. बर, तुला पाण्याची उपमा देवी, पण तू पाण्यापेक्षा पातळ आहे, तू पाण्याहुनी पातळ. कसा आहे कल्लोळ प्रेमाचा. देवा तुझ्या दारात जे प्रेम भेटतं ते कुठंच नाही. खरं सांगा, पंढरपूरला जे प्रेम भेटतं ते गावात भेटतं का? नाही भेटत. मला पंढरपूरला 18 पगड जाती एका तंबूत झोपात यात, एका पंक्ती जेव्हा त्यात. मला कोणी म्हणत नाही की तुम्ही पलीकडे सारखा ना अलीकडे सारखा, त्या जातीचा हे आहे पंक्तीला कसं काय आलाय. ते गावात. पंढरपूरला नाही. लय प्रेम पंढरपूरला मला. इकडे ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार, नामे निरंतर गरजत असे मारा. एवढ्या तीर्थजवळी आस्था पै समर्थ, कोण भाग्य हत दैन्य भाग्य. पंढरपूरला प्रेम. घरी प्रेम नाही, घरी प्रेमाचा दुष्काळ. लोक म्हणतात आमच्या पप्याच्या आईचं आमच्यावर लई प्रेम आहे. शाप खोट आहे. हो, एक जण म्हणला असं कसं, आमची बायको आम्हाला 4 वेलदोडे टाकून दूध देते. मी त्याच्या बायकोला विचारतो, तुम्ही 4 वेलदोडे टाकून दूध देताय? महाराज, दूध नाश्त्याला असते कधी कधी, वास येऊ नये म्हणून 4 वेलदोडे. ऐकलं का? काय लय प्रेमाचे सांगतात टकळे. एक जण म्हणला आमची बायको आम्हाला साय टाकून दूध देते. सहसा बाया साय वाढत नाहीत ना. म्हणलं का वहिनी तुम्ही साय टाकून दूध देताय? महाराज, कधी कधी माश्या पडलेल्या असतात दुधात, मग वरून साय टाकली, माश्या खाली राहत्यात, वर साय राहती. हे माश्या सकट साय वडीत आहे बघा. आलं का ठेप्यावर? या आता पंढरपूरला आळंदीला प्रेम तिथंच भेटल, दुसरीकडे नाही. कल्लोळ प्रेमाचा. म्हणून देव काशाची उपमा देता येत नाही. तुझी तुझं पुरुषोत्तमा, दुसरी उपमा सापडेल कसं मग? म्हणून ओवाळून नामा तुझ्यावरून सांडिलो, तुझ्या नावावरून मी माझा जीव भाव वळून टाकला. आईची उपमा देता आली नाही कारण देव आईपेक्षा मायाळ आहे. चंद्राची उपमा देता आली नाही, चंद्रापेक्षा शीतळ आहे. पाण्याची उपमा देता आली नाही, पाण्यापेक्षा पातळ आहे. म्हणजे मग अमृताची द्या. आता तुवा केले रे अमृता. देवा, ते अमृत तूच निर्माण केले, आणि उपमान अमृतापेक्षा उपमेय विठ्ठलच श्रेष्ठ आहे. गोड त्याहुनी तू परता. 4 उपमा इथं खोडून काढल्या तुकाराम महाराज. 4 वेळा उपमा व्यतिरेक अलंकार घातला इथं तुकोबरायने. गोड ते आहे तो परता, 5 तत्वाचा जनिता. या पंच तत्वातली पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यातलं काहीच उपमा तुला देता येत नाही, कारण या सगळ्याचा तूच जनित आहे. 5 तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक. मग काही न बोलोनी आता काही बोलत नाही. भोगाच चरणी ठेवे तो माथा, तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. आता तुम्हाला शंका अशी निर्माण झाली असेल, असा कोणता अपराध तुकोबरायने केला होता की तुकोबराय देवाची क्षमा मागतात? आणि हे डोह प्रकरण काय आहे हे तरी सांगा, कारण सध्या नद्या तर वाया थांबल्यात, थोडे थोडे डोह आहेत नद्यांना. तर म्हणूनच हा भंग घेतला डोह प्रकरणातला. तर हे काय प्रकरण, हे सगळं मी तुम्हाला 5 मिनिटात सांगतो. अगोदर पांडुरंगाचं मोकळ्या मनाने भजन करा. हा, विठोबा टाळी 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 टाळी. Oh,
घुमाई बार 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 बोला पंढरीनाथ भगवान की जय बार घुमाई 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 पुंडरी गवरवारी बार घुमाई 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 बार बार घुमाई पुंडरी थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले समाजाचं कल्याण होईल असं ज्ञान वेदात आहे पण हे वेदातलं ज्ञान लोकांना काही कळेना हो. का बरं संस्कृत भाषा संस्कृतातल्या शिव्या कळत नाही तर ओव्या कधी कळायच्या देऊ की एक दोन ओव्या ओव्या तुम्हाला जर मी म्हटलं या वैशाख नंदन तुम्हाला किती आनंद वाटत उद्यापासून गावात कोणाला म्हणा बरं या वैशाख नंदन त्याला आनंद वाटत पण त्याचा संस्कृत मध्ये अर्थ होतो गाढव वैशाख नंदन गाढव या ताम्रचूड वा तुम्हाला वाटलं ताम्रचूड चंद्रचूड नाही ताम्रचूड म्हणलोय मी ताम्रचूड शब्दाचा अर्थ होतो कोंबडा तुरा असलेला कोंबडा या बलिवध म्हणजे काठाळ्या सांड सांड असा संस्कृतातल्या शिव्या कळत नाही तर ओव्या कधी कळायच्या वेदाचं ज्ञान संस्कृतात लोपलं माझ्या तुकोबाराने ठरवलं यांना मराठी अभंगात हे वेदाचं ज्ञान सांगायचं मराठी अभंगाची रचना केली लोक वेदाच्या ज्ञानाने सुखी झाले काही पंडिताचे डोके उठले असं जर मराठीचं ज्ञान जर संस्कृतातलं सांगायला लागलं आम्हा संस्कृत पंडिताचा उमरा कोण झिजवील आमच्या पाया कोण पडल आणि काही लोकांचं पोट दुखायला लागलं आणि मग सगळे धर्म मार्तंड एकत्र झाले आणि तुकोबारायची अभंगवाणी कायमची बंद करायची बुडवायची यासाठी मोठं संमेलन भरलं सगळे धर्म मार्तंड आले आणि तुकोबारा एकटे सगळ्यांनी निर्णय दिला आजपासून वेदावर तुम्ही भाषांतर करायचं नाही चहुवेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करोनिया तुकोबाराय आजपासून अभंग करायचे तेवढ्याच सालो मालो म्हणला मग आतापर्यंत केलेत ती
म्हणले ते डोहात बुडवायचे, याला डोह प्रकरण म्हणतात. काही तुकोबरायचं चाललं नाही या धर्मकंटक लोकांपुढं. दगडा सहित वह्या, देहूला आनंद डोह आहे, त्याला गाथा मंदिराच्या पाठीमागे त्या डोहात ह्या वह्या टाकल्या. तुकोबराय घरी येऊन बसले. तुकोबरायांनी पूर्वी तुकोबरायच्या वाडवडिलाचं कर्ज होतं समाजावर, आणि दुष्काळात पडला. तुकोबराय म्हणले हे कर्ज जर वह्या आता कर्जाच्या ह्या जर आपण आशाच ठेवल्या, मी कर्ज लोकाला मागणार नाही, पण माझे पोरं मागतील, नातू मागतील आणि लोकाला ताप देतील, मग ह्या सगळ्या वह्याच बुडवायच्या. म्हणून तुकोबरायाने सगळ्या कर्जाच्या वह्या बुडवल्या होत्या डोहात. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करणारे पहिले जगद्गुरु तुकोबाराय. सरसकट कर्जमाफी केली, सगळ्या खतावणीच्या वह्या बुडवल्या. माझे पोरं माझे नातू लोकांना हे पैसे परत मागतील. तुकोबरायच्या पूर्वजांचं कर्ज होतं समाजात, वह्याच्या वह्या लिहिलेल्या होत्या, सगळ्या वह्या बुडवल्या. आणि आता गाथा बुडाला, गाथ्याच्या वह्या बुडवल्या. आणि मग लोक भेटायला यायचे. गायनाचार्य नव्हते भेटायला येत, रामायणाचार्य भेटायला येत नव्हते, खपल्याचार्य भेटायला यायचे. आणि ते तुकोबरायला माझे महाराज कर्जाच्या वह्या बुडवल्या म्हणजे तुमचा संसार बुडाला, आणि आता अभंगाच्या वह्या बुडाल्या म्हणजे परमार्थ बुडाला. देवना संसार तुका तोही केले तुका तोही केले, तुका तोही रवी. काय प्रमाण अचूक दिलं, अचूक प्रमाणे. देव ना संसार. महाराज धड तुम्हाला देवही मिळवता आला नाही आणि धड तुम्हाला संसारही जुळला नाही. संसाराच्या कर्जाच्या वह्या बुडल्या ना आता अभंगाच्या वह्या बुडाल्या. संसारही बुडाला, परमार्थही बुडाला. जगाता कशाला? गावात लोक लय गुणाचे राहतील. गावात चांगल्या लोकांच्या खपल्या काढायलाच बसले लोक राहतील. ते यायचं तुकाराम महाराज म्हणायचं, महाराज तुमचा संसारही हिसकाटला, परमार्थ हिसकाटला, जगातात कशाला, जगातात कशाला, जगातात कशाला. 5 दिवस तुकाराम महाराजांनी लोकांची टोचणी ऐकली. 5 दिवस घरी बसले होते. जे राग वैतागाने तुकोबरायने म्हणले आता एकतर मी मरण, नाहीतर भगवंत तरी काहीतरी प्रचिती दाखविल. खांद्यावर पताका घेतली, टाळ चिपल्या घेतल्या आणि तुकोबराय थेट आनंद डोहावर आले. आनंद डोहावर एक शिळा आहे, ती शिळा आजूक आहे बरं का. आणि त्या शिळेवर बसले. कधी देहूला गेले आनंद डोहावर जा, आमच्या वारकऱ्याचा जागर राहतोय रोकडवा दादाचा, रात्री 12 ते सकाळी 7. तुम्ही मला दिवसा भजन आपण करायचं राहतंय. कल्याणीच्या सोंदराबाई आल्या मग हे आपलं राहतंय, त्यांचं नाही. आमच्या महिना वारकऱ्याचं रात्री 12ला भजन उभं राहतं, सकाळी 7ला भजन संपलं. आंघोळ्या करायच्या, 8ला नित्यनेम करायचा, 8लाच भाकरी येते त्यांना. 9ला जेवले का झोपले, थेट दुपारी 2ला उठते. लगेच दुपारी 2 ते 4 नेमाचं भजन, 4 ते 6 हरिपाठ, लगेच झोपायचं. रात्री 12ला 1ला सगळ्यांनी उठायचं. रात्री 12 ते सकाळी 7 पुन्हा उभ्याने जागर त्या डोहावर. हो कसले मच्छर असतील तिथं. रोकडा दादाचा जागर राहतोय, जरा पागा. तुम्ही हे पाहणारच नाही. आळंदीला देव गेले का पायाने घ्यायच्या बांगड्या, गड्याने घ्यायच्या घोंगड्या. हो थकुला कानातलं डुल आणि बैलाला झुल, एवढंच. तुम्हाला दुसरं काय आलंच नाही. वारीवर एवढंच आणता. मग आनंद डोहावर तुकोबराय बसले. देवा एकतर मी मरण, नाही तर तुला तरी काही चमत्कार दाखवला. आणि तुकोबराय पहिला दिवस मावळला, अन्न नाही पाणी नाही. ते तुकोबरायचं उपोषण आहे, ते काय आत्ताच आहे वय उपोषण. आणि संध्याकाळी कणकण हानी तिथं. आत्ताचे उपोषण करते चांगले पाहिले त्यांना. मग 13 दिवस अन्न नाही, 13 दिवस झाले निश्चक्र करिता. नपवशी अनंता माय बापा, पाषाणाची खोळ बैसल घेऊ. देवा तू आतून काळा बाहेरून काळा, ठयचाची काळा, अनादि बहुकाळ. असाच तू बाहेरून जसा काळा आहे तसा आतून दिसतोय. 14व्या दिवशी आता माझे प्राण जातील.
13व्या दिवशी रात्री पांडुरंगाने सगळ्या देहू गावाला आणि पंचक्रोशीला एकच स्वप्न पडलं महाराज. सगळ्याच्या स्वप्नात पांडुरंग. आपल्या स्वप्नात देव येत नाही, भूत येतात. आमच्या धर्मशाळेत एक जण झोपला. तो चिंचाचा सौदा घ्यायचा. चिंचा आपल्या नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका आहे. श्रीगोंद्याला दोन गोष्टी, श्रीगोंद्यात विसापूर नावाचं गाव. विसापूरला दोन गोष्टी प्रसिद्ध आहेत. एक आहे चिंचा, लय चिंचा आहेत विसापूरला, आणि एक आहे जेल. आता चिंचा तुम्हाला नाही, पण जेल मध्ये जायचं असलं तर मग तुम्हाला सोय करतो तिथं. ओळख आहे आपली. तुम्हाला कसं काय, तुमच्यासारख्याच एकाला भेटायला गेलो होतो मी तिथं, म्हणून ओळख आहे. तिथले जेलर चांगले, चांगला माणूस आहे. जायचं असले सोय करतो तुमची सगळ्याची. आणि मग ते चिंचाचा सौदा घेणार आहे का आमच्या धर्मशाळेत आला. त्याला स्वप्नात सौदा आला मला, आणि मी त्याच्या शेजारी झोपलो होतो. मला हलवायचा. सौदाईच काटला, सौदाईच काटला झोपीत. मी म्हणलं अहो जुळून घ्या, जुळून घ्या, जुळून घ्या. लईच अवघड. आमच्या धर्मशाळेत एक पैलवान झोपला. त्याला झोपीत स्वप्नात कुस्ती आठवली. झोपीत दंड ठोकतायचा मला. अरे म्हणलं माझं काय चुकलंय तर हे मला धर्मशाळेत येऊन दंड ठोकतोय म्हणलं. अशी लई स्वप्न सांगण्यासारखे आहेत लोकांचे महाराज. आणि मग देहू गावच्या सगळ्या पंचक्रोशीत उठा, पताका घ्या, टाळ घ्या, पखवाज घ्या, विणे घ्या, दिंडी काढा. सगळ्या जगाला तारक असलेला गाथा, जगात कोणी बुडू शकत नाही तो गाथा तरगुण आलाय. वह्या दगडा जळी दगडा सहित वह्या तरगुण आल्या. चला मोठी दिंडी काढा, माझ्या तुकोबरायचा मोठा गौरव करा. महाराज भोर परगाणा, तुम्हाला सासवड परगाणा, पुणे परगाणा, चिंचवड परगाणा, मुळशी परगाणा, मावळ परगाणा, खेड परगाणा, हे सगळे परगाणे होते त्या काळात. गावाच्या गावचे लोक दिंड्या घेऊ आले. 14व्या दिवशी तुकोबराय बेशुद्ध पडलेले. तुकोबरायला सगळ्यांनी उठवलं. महाराज उठा. ती बघा इंद्रायणी वज्रचुडे मंडित साक्षात बाहेर आली, गाथा घेऊन आली. ते बघा पांडुरंग परमात्मा गाथा घेऊन आले. आणि मग तुकोबरायला शुद्धीवर आणलं. तुकोबरायने पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगा थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला. जनाची या बोला. किती लोक बोलले असतील विचार करणार. ज्या अर्थी गाथ्यात लिहितात लोक. तुकोबराय जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. मी माझ्या चित्ताला क्षोभ निर्माण केला. आणि देवा मी तुझे दोन भाग केले रे. 13 दिवस तू माझ्याजवळ राहिला आणि मला अन्न पाण्या वाचून मरू दिलं नाही. आणि 18 दिवस पाण्यात राहिला, कारण 13 दिवस उपोषणाचे, 5 दिवस पहिले. गाथा 18 दिवस पाण्यात होता. उपोषण 13 दिवस झाले, पण गाथा 5 दिवस पहिले. मग नंतरचे 13 दिवस. 13 आणि 5 18. 18 दिवस देवा तू पाण्यात एक रूप धारण करून राहिला, आणि तिथं गाथा भिजू दिला नाही, आणि इथं माझ्याजवळ राहिला, मला मरू दिलं नाही. मी अन्याय केला देवा. तुझे दोन भाग पाडले. वाटीलाशी दोही ठाई, मजपाशी आणि डोही, लागो दिला नाही येथे तेथे आघात. देवा तू मला मरू दिलं नाही, तिथे गाथा बुडू दिला नाही. तुला आईची उपमा कशी द्यावी, कारण जीव घेती माय बापे, थोड्या अन्यायाच्या कोपे. तिथंच प्रमाण आलंय. थोडं जर चुकलं तर पेपरला बातमी येते, आईने आरभक फेकून दिलं रस्त्यावर. आई म्हणायचं का तिला? आईच आहे, पण आरभक रस्त्यावर फेकून देते, उकरड्यावर फेकून देते. बापाने पोराचा नरडी दाबून जीव घेतला, अशा पेपरला बातम्या आल्या. याला म्हणायचं थोडं जीव घेती माय बापे, थोड्या अन्यायाच्या कोपे. पण म्हणून तुला आईची उपमा साजत नाही, तू माऊली होणी माया. चंद्राची उपमा साजत नाही, मी एवढं कठोर बोललो 13 दिवस तुला, पण तू शांतता धरली, चंद्रा होणी शीतळ. आणि देवा तू म्हणतास काय मला हाकायला हजर झाला, पाण्या होणी पातळ. कल्लोळ प्रेमाचा तुला उपमा देता येत नाही. देव काशाची उपमा तुझी, तुझं पुरुषोत्तमा. ओवाळूनी नामा तुझ्यावरून सांडिलो, तू केलेले अमृत, अमृतापेक्षाही तू गोडे. गोड त्या होणे तू परता, पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्तानायक. मी मोठा अपराध केला देवा, तुझे दोन भाग पाडले. एक भागाने तुला गाथा राखावा लागला, एक भाग माझ्यापाशी उभा राहून तुम्हाला वाचवलं. काही न बोलो नि आता काही बोलू. मुगाच चरणी ठेवे तो माथा, तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराध. देवा अपराध क्षमा कर. इंद्रायणीने सांगितलं, महाराज हा गाथा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी बुडू शकणार नाही. जगाला तारक ज्ञान, आणि हे बुडील कोण? जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत भारतभर गाथा पारायण चलतील. महाराज गाथा. आज आपल्या भारताची माणसं रशियाला गेलेत, आफ्रिकेला आहेत, जपानला आहेत, अमेरिकेला आहेत, तिथं गाथा पारायण करतात. हे वैशिष्ट्य आहे. वा. आणि मग मोठी मिरवणूक झाली. आता हे प्रकरण संपलं, डोह प्रकरण संपलं.
त्या रामेश्वर भट्टाने गाथा बुडवला, त्याचं काय झालं हो? ते 2 मिनिटात सांगतो. तो गेले पुण्यात नागेश्वराच्या दर्शनात, सोमवार पेठेत नागेश्वराचं मंदिर. जात असताना तिथं अनगड शहाबाबाची विहीर होती. म्हणजे भवानी पेठ आणि कस्तुरी चौकाच्या मध्ये अनगड शहाबाबाची विहीर आहे. ते बाबाला फकीर होता, त्याच्याकडे एक असा कटोरा होता. तो कटोरा भरतच नव्हता, बहुतेक माणसाच्या कवटीचा बनवलेला असावा. लक्षात आलं ना? माणसाचं काहीच भरत नाही महाराज. आणि ती कटोरा, तो एक दिवस म्हणला आपण चिंतामणी देवाची मजा पाहायला जाऊ. आणि तो चिंतामणी देवाची मजा पाहायला चिंचवडला आला. भिक्षाम देही. चिंतामणी देव पूजा करत बसले. ते 2 सेवकाला सांगितलं कोण फकीर आलाय त्याला भिक्षा द्या. फकीर आले, घमेलं भर धान्य घेऊन कटोऱ्यात ओतलं, कटोरात भराना. पोतं आणून ओतलं, कटोरात भराना. 10, 5, 50 पोते ओतले, कटोरात भराना. अरे हे काय स्विच बँकेत खातंय का काय म्हणले याच? चाललंय कुठं काही कळेना. मग चिंतामणी देवाला सांगितलं. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न होते चिंतामणी देवाला. आणि मग गणपतीच्या 2 बायका आहेत, रिद्धी आणि सिद्धी, आणि दोघींना बोलून त्या अनगडशाचा कटोरा भरला. नाही तर तसा भरत नव्हता. अनगडशाने घामच काढला महाराज. कोणाचा? चिंतामणीचा. ठीक आहे, चिंतामणी म्हणले बाबा परत येऊ नका, असले तुम्ही सप्त्याला फिरू नका, तुम्हाला जीव कोण घालेल म्हणले. चिंता ते अनगडशात तिथून निघाले. आता तुकोबाची मला परीक्षा पाहिजे. आले देहूला. तिथं जिजाबाई दळण करीत होते. भिक्षाम देही. जिजाबाई म्हणले कोण मुडदा आलाय भिक्षा मागायला? आमचाच घर तुला दिसलं का? तिथं भागीरथी होती, बारकी अशी या बाळासारखी भागीरथी बाई. तिने लगेच घरचे संस्कार ना, चांगले संस्कार, पीठ हातात घेतलं वंजळे. जिजाबाई धावली. बाप उधळ मानक्यान कार्टी उधळ मानकी म्हणली. लगेच भागीरथीबाईच्या हातावर झापड मारली. सगळं पीठ सांडलं. काही बोटात नखात सांदीत गुतलेलं पीठ घेऊन भागीरथी आली. अनगड शहा म्हणला, अरे जिथं रिद्धी सिद्धी उभ्या केल्या तेव्हा कटोरा भरला, आणि पोरीच्या हातात पीठ नाही, बोटात सांदीला गुतलेलं पीठ, आणि कधी कटोरा भरायचा? ऐका, ती तुकोबरायांची कन्या भागीरथी होती. ती काय असू द्या. आणि मग ती काय आपलं डांबरी मेन कापड होतो. भागीरथीबाईने नुसता हात झटकावला, अनगड शहाचा कटोरा तर भरला. कटोरा भरून पीठ एवढं सांडलं, अख्खा अनगड शहा पिठात गाळला, तरी पीठ उरलं महाराज. आणि मग अनगड शहा, वा तुकोबा, वा तुकोबा. भागीरथी म्हणली तुकोबा नाही, ही भागीरथी त्यांची कन्या आहे. धन्य मा. अरे मुलगी अशी तर बाप कसा असेल, मानलं पाहिजे. त्या तुकोबरायला रामेश्वर भट्टाने छळण, ते गेले आंघोळीला. ती होती अनगड शहाची विहीर. त्या विहिरीत उडी टाकली. अरे 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 अरे, माझं नमाज पडायचं पाणी कोणी नासलं. मग जा, त्याला शाप आहे, त्याच्या अंगाचा दाह होईल, वैशे डुबते रो. रामेश्वर भट्ट वर आलं का हा 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 दाह, परत पाण्यात बुडायची. परत वर आले का हा 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 दाह व्हायचं. काय कळे ना. 4 शिष्य होते. असलेला शिष्य भेटत आहेत हे विशेष हो. कोणत्या साधूच्या माग फिरा हे जर कळत नसेल तर तुम्ही जगू नाही महाराज. खरं सांगतो, इंड्रियल घ्या, त्याचा खर्च मी देतो वाटलंच तर. कोणत्या साधूच्या माग फिराव याची अक्कल नसेल, जगाता काय ना तुम्ही महाराज. जगूच नका. भूमी भार आहे तुम्ही, भूमी भार. आणि मग ही भूमी कापे त्याच्या भारे, थरथर कापती भूमी. तुमच्याच वागण्यामुळे पाऊस गेला. हे भगार साधूच्या मागे फिरणारे आहेत ना, यांच्याच गुणाने पाऊस गेलाय. विठ्ठल विठ्ठल आणि मग 4 शिष्य होते. त्या 4 शिष्यांनी 4 गागरी भरून आणल्या. मुंबई त्या रामेश्वर भट्टाला बाहेर काढला. चौघ 4 बाजूला चलायचे. गागरीला कोच पाडली, तिच्यातून पाणी अंगात. तुम्ही म्हणता हे तर मसन वाटा. जे चांगल्या माणसाला वाकडं चालले तर त्यांना मसन वाट्याचं दुःख हयातीतच भोगावं लागत आहे. 4 धारा अंगावर चाललेल्या. नागेश्वरा पुढे गेले. नागेश्वर त्यांचं आराध्य दैवत रामेश्वर भट्टाचं. पदर पसरला. नागेश्वरा पदरात घ्या. नागेश्वर म्हणले विस्तू पदरात कसा घ्यायचा? पदर जाळायला निघाला तू म्हणले. आणि तू तुकोबरायला आडवा चालला. जा, साधूला शरण गेल्याशिवाय रामेश्वर भट्ट तुम्हाला गतीच नाही. लगेच निघा. हाकलून दिलं माझं रामेश्वर भट्टाला बाहेर. रामेश्वर भट्ट म्हणजे साधूला शरण द्यायचं, मग तुकोबाला काय द्यायचं? ज्ञानोबा राहायचं. गडी ब्राह्मण तिकडे निघा. आळंदीला आला. आजन वृक्षाला गळती बांधली. खाली बसले. माऊली, तुम्ही अनाथाची माया या रामेश्वर भट्टाला पदरात घ्या. ज्ञानोबराने स्वप्नात येऊन सांगितलं, सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूच चालू आहे.
तुम्हाला अखेर शेवट एकनाथरावाकडेच जावं लागत, नाही तर ईडी मागची हटणारच नाही. असं ज्ञानोबराय म्हणले, मी नाही म्हणलो. मग तया ज्ञानेश्वरे स्वप्नी सांगितले. स्वप्नात येऊन सांगितलं, रामेश्वर भट्ट तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अमाथोर. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं तुकोबरायाचं. का जो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून शरीरी बाधा जडली असे, म्हणून तुझ्या शरीर आता एक करी उठ. आणि ज्ञानोबा तुकोबरायला भेटायला. आणि मग पहिले 2 शिष्य पाठवले. तिथं गाथा तरगुण आलाय, आपण गेलो तो हाणायचे, वारकरी पताकानीच हाणायचे आपल्याला. 2 शिष्य पाठवले, काय घडलंय तिथं सांगायला मागे. 2 शिष्य गेले, ते त्या कीर्तनातच दंग झाले. तुकाराम महाराज वाढूळ येणार, म्हणजे एकनाथराव शिंदे मागं आणावे म्हणून गुलाबराव पाटील तेच त्यांच्या टोळीत गेले. आता काय करावं. ते दोन्ही शिष्य तुकोबरायचेच झाले. मग पुन्हा 2 शिष्य पाठवले. तुकोबरायच्या लक्षात आलं, आता रब्बल ताणल्याला चांगला पण तोलट्याला चांगला. मग तुकोबरायांनी त्या दोघाला बोलवलं, काय म्हणणं रामेश्वर भट्टाचा दाह झालाय. तर ते ज्ञानोबरायांनी आणि नागेश्वरांनी सांगितलं, तुकोबराय शांत करतील, दुसऱ्याच्या होणार नाही. काय तुकोबराय असतील महाराज, विचार करा. लगेच अरे अरे एका ब्राह्मणाला माझ्यामुळे त्रास झाला, लगेच अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्नी ज्वाळा. एवढं एक प्रमाण वाचा, त्यांचं अंग शांत होत. 2 शिष्य थेट आळंदीला आले, ते प्रमाण वाचलं, होतील शीतळ अग्नी ज्वाळा. रामेश्वर भट्टाचं एक अभंग नाही, एक कडवं नाही, एका कडव्याचा उत्तरार्ध आहे. नुसता उत्तरार्ध वाचला तर अंग शांत झालं. जे नेमाने गाथा पारायण करते त्यांच्या पायावर माथा. नेमाने गाथा पारायण केलं पाहिजे महाराज. वा, रामेश्वर भट्टाला एवढं वाईट वाटलं, आजपासून तुकोबा माझे गुरु. आणि तिथून दंडवत घालीत निघाले आळंदीवरून. दंडवतावर दंडवत देहूला. तुकोबराय म्हणजे, एका ब्राह्मणाने आपल्याला दंडवत घालावं बरं नाही, आपणही त्यांना भेटायला चला. आणि मग हे सगळे आले. आळंदी आणि देहूच्या मध्ये टाळगाव चिखली, तिथं तुकोबरायचे टाळकरी होते ब्राह्मण. कोण? मल्हारपंत चिखलीकर. यांच्या दारात दोघांची गाठ पडली. साष्टांग दंडवत घातला रामेश्वर भट्टाने. तुकोबराने पाठीवून हात फिरवला, म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे झाले हे आराम देह माझे. शांत देह झाला. मग रामेश्वर भट्ट गावगावच्या ब्राह्मणाला ओरडून सांगायचे, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, जळे दगडा सहित वया, तारी आल्या जैशा लाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनी. वा. रामेश्वर भट्ट म्हणतात, मी तिथं प्रत्यक्ष होतो. आम्हाला सगळ्याला विचारून तुकोबराय विमानातून बसून गेले. त्या तुकोबरायला वैकुंठाला जाऊन आता येणाऱ्या बीजेपासून 375 वर्ष पूर्ण होतात. हा भाग्याचा क्षण आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. तुकोबरायचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आहे. तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये एक आदर्श गाव आहे, गावाचं नाव आहे शहापूर. गाव छोटं आहे. गावाने तुकोबरायच्या गाथ्याचं मोठं पारायण करायचं ठरवलंय. गावाची दिंडी दरवर्षी शहापूर ते ताहराबाद जाते. यावर्षी 12 वर्ष पूर्ण झाले. म्हणून शहापूरकरांनी उन्हाळ्यात अक्षय तृतीयाच्या दरम्यान मोठं पारायण ठेवलंय. सगळ्या रांजणगावला विनंती आहे, या गाथा पारायणाला या. तुकोबरायचं एक चरण वाचलं तर अंग शांत झालं. असं टाळ पखवाजवर गाथा पारायण आहे तिथं महाराज. एका अभंगाला 1 चाल, असे 4092 अभंगाला तुम्हाला 4092 चाली. कस काय? आपल्याकडे लय गडी चालीवाले आहेत महाराज. हे काय कामाचे, यांना तिथंच घेऊन जायचं 8 दिवस महाराज. सुंदर असा उत्सव आहे. रोज 200 टाळकरी राहतील, 10 पखवाज राहतील, गाथा पारायण, कीर्तन. आणि या कार्यक्रमासाठी महिपती महाराजाच्या पादुका ताहराबाद वरून शहापूरला हेलिकॉप्टरने येणार आहेत महाराज. या पंचक्रोशीला प्रदक्षिणा होईल आणि पादुका तिथं थांबतील. रस्त्याला टच कार्यक्रम आहे. महिला मंडळ, तुम्हाला एक विनंती, तुकोबरायला 375 वर्ष पूर्ण होतात.
त्यानिमित्ताने कोपरगाव तालुकाच्या वतीने तिथं सप्ताह आहे. एक दिवस आम्हाला भाकरी द्या तुम्ही बनवून, आम्हाला देताल ना? वा. एक दिवस रांजणगावातून ते आता भजनी मंडळ बेडवे काकाला यांना मी सांगतो, एक दिवस तुम्ही भाकरी गोळा करायच्या ना आम्हाला आणून द्यायच्या. रांजणगावातून गावोगावच्या लोकांनी तुकोबरायच्या या उत्सवाला सहकार्य करा ही प्रार्थना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव कुंडली कवरदा सर्वांनी हातवर करायचे, तुकोबरायाचं भजन करायचं. कोणी आळस करू नका, माग बसलेले तो ताली, ताली, वा, वा, वा. कुंडली कवरदा हरी कोणीही सूचना दिल्याशिवाय उठू नका. आज गावाने मोठं नियोजन केलंय, मांडे भोजन दिलंय. ज्ञानोबरायला मांडे आवडायचे, तुकोबरायला मांडे आवडायचे. नुसते मांडे बनवायला रांजणगावच्या लोकांनी 80,000 रुपये खर्च केला बनवायला. तेवढ्या तर पंगत झाली असती, पण आपल्या गावाला मांडे भोजन द्यायचं महाराज. आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे की मांडे खायचेत ना, एक 5 मिनिट कोणी मांडी मोडू नका, एवढीच विनंती. विठ्ठल जय जय जय